नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर अलीकडे भरपूर एक्झाम आहेत सरळ सेवेच्या, त्याच्यानंतर मग गट ब, गट क मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, ठीक आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर मग गट ब, गट क पूर्व परीक्षा सुद्धा आयोजित आहेत. ओके, तर त्या अनुषंगाने आयोग आपल्याला जवळपास 1.5 वर्षाचं किंवा 1 वर्ष आधीचं करंट अफेअर विचारते. ओके, तर अलीकडे आपण ज्या एक्झाम बघितल्या त्याच्यामध्ये फार रिसेंटचं करंट अफेअर विचारलं होतं, जवळपास 2-3 महिने अगोदरचं. ओके, सो त्या अनुषंगाने आपल्याला करंट अफेअर हे चांगल्या प्रकारे करून ठेवणे आवश्यक आहे. ओके, सो कधी कधी आपल्याला डाटा कमी पडतो, त्याच्यामुळे आता जी डेप्थ वाढत चालली आहे आयोगाची, त्याच्यामुळे न्यूजपेपर कव्हर करणे खूप आवश्यक आहे. आपण फक्त परिक्रमा किंवा मग सिम्प्लिफाईड एवढंच लिमिटेड सोर्स नाही तर थोडा आपल्याला आपला सोर्स वाढवावा लागेल. ओके, तर त्या अनुषंगाने मी द हिंदूच्या न्यूज आहेत, त्याच्यानंतर लोकसत्ता या न्यूजपेपरच्या ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या मी कलेक्ट करून त्याच्यावरती आधारित प्रश्न तयार केले आहेत. ओके, सो पार्ट 1 आपला झालेला आहे. 1 जानेवारी ते 5 जानेवारी दरम्यानचा पहिला भाग झाला. तर हा आता दुसरा भाग आहे. तर हा 5 जानेवारी म्हणजे 6 जानेवारी ते 10 जानेवारीपर्यंतचा हा भाग इथं कव्हर केलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 11 ते 15, त्याच्यानंतर मग 16 ते 20, त्याच्यानंतर 20 ते 25 आणि मग 25 ते 26 ते 31 जानेवारीपर्यंत असा पूर्ण डाटा आपण कव्हर करणार आहोत. ओके, सो हा भाग दुसरा आहे. तर अशाच प्रकारे पूर्ण आपण जानेवारी फेब्रुवारी आपला हा अशी सिरीज जी आहे कंटिन्यू सुरू असेल. ओके, आणि मग आपली मंथली एक असा एक व्हिडिओ राहील. ओके, तर आता जानेवारी महिन्यावर पूर्ण करंट अफेअर त्याच्यामध्ये असतील. ओके, सो हा भाग दुसरा आहे. तर जानेवारी 2026 रोजी व्हेनेझुएला च्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक पीठाने कोणाला कार्यवाहू अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहेत? तर कोणाला? निकोलस मोदुरे, सिल्सा फ्लोरेस, डेल्सी रॉड्रिग्ज आणि जुआन गुएदो. तो कोणाला केले आहेत? तर डेल्सी रॉड्रिग्ज यांना कार्यवाहू अध्यक्ष म्हणून नियुक्त केला. ठीक आहे, अलीकडे व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यामध्ये खूप लष्करी तणाव निर्माण झालेला होता. ओके, तर त्याचे अध्यक्ष कोण होते? आधी निकोलस मदुरो. ओके, तर निकोलस मदुरो यांना अमेरिकेने काय केले आहे तर आपल्या कब्जामध्ये घेतलेले आहेत. ओके, त्यांना अटक केलेली आहे. ठीक आहे, त्यांच्यावर काहीतरी आतंकवादी गुन्ह्याचा आणि काय त्याला म्हणतात आपला दहशतवादी आणि ड्रग्ज तस्करी या 2 गुन्ह्यावर अमेरिकेने त्यांना अटक केलेली आहे. ठीक आहे, तर आधी अध्यक्ष कोण होते? तर निकोलस मदुरो. आता कोण कार्यवाहू अध्यक्ष आहे व्हेनेझुएलाचा? डेल्सी रॉड्रिग्ज. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. जगातील पहिल्यांदाच कोणत्या कीटक प्रजातीला कायदेशीर अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत? तर ऑप्शन ए रानटी मधमाशा आहे, अमेझॉन स्टिंगलेस बी, मोनार्क फुलपाखरू आणि आफ्रिकन मुंग्या. तर जगातील पहिल्याच कीटक प्रजातीला कायदेशीर अधिकार प्रदान करण्यात आले ते कोणती कीटक आहे? तर अमेझॉन स्टिंगलेस बी. कोणाला? तर अमेझॉन स्टिंगलेस बी ला काय करण्यात आलं? तर कीटक प्रजाती कायदेशीर अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानंतर मग कोणत्या देशातील सतीपो आणि नौटा या नगरपालिकांनी मधमाशांना कायदेशीर अधिकार देण्याचा अध्यादेश मंजूर केला? तर कोणत्या देशाने? ब्राझील, कोलंबिया, पेरू, व्हेनेझुएला. तर कोणत्या? पेरू या देशाने सतीपो आणि नौटा या नगरपालिकांची मधमाशांना कायदेशीर अधिकार देण्याचा अध्यादेश मंजूर केलेला आहे. त्यानंतर मग बीएसएनएलने अधिकृतपणे संपूर्ण भारतात व्हॉइस ओव्हर वायफाय सेवा कधी सुरू केली आहे? ठीक आहे, तर बीएसएनएलने काय भारतामध्ये व्हॉइस ओव्हर वायफाय ही सेवा सुरू केली आहे. ती सेवा कधीपासून सुरू केली आहे? तर 1 जानेवारी 2026 पासून बीएसएनएलने व्हॉइस ओव्हर वायफाय ही सेवा भारतामध्ये सुरू केलेली आहे. त्यानंतर मग ट्राईच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2025 अखेर भारतातील ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येने कोणता टप्पा ओलांडलेला आहे? तर कोणता टप्पा ओलांडला आहे? तर 100 कोटीचा टप्पा ओलांडलेला आहे. त्यानंतर मग नोव्हेंबर 2025च्या अहवालानुसार भारतातील ब्रॉडबँड मार्केटमध्ये कोणता ऑपरेटर 51 कोटी ग्राहकांसह अवस्थानी आहे? तर कोण आहे? भारती एअरटेल, वोडाफोन आयडिया, भारत संचार निगम लिमिटेड की रिलायन्स जिओ? तर कोण आहे? रिलायन्स जिओ हे काय आहे? तर भारतीय ब्रॉडबँड मार्केटमधील 51 कोटी ग्राहकासह अवस्थानी आहे. ओके, त्यानंतर मग
जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशाने क्रिप्टोकरन्सी मायनिंग आणि ट्रेडिंग कायदेशीर करण्यासाठी नवीन कायदा मंजूर केलेला आहे? तर कोणत्या देशाने केला आहे? तर कझाकस्तान. कोणत्या देशाने केला आहे? कझाकस्तान या देशाने काय केला आहे? तर क्रिप्टोकरन्सी मायनिंग आणि ट्रेडिंग कायदेशीर करण्यासाठी नवीन कायदा मंजूर केलेला आहे. त्यानंतर हा खूप महत्त्वाचा प्रश्न. 7 सप्टेंबर 2025 रोजी बिटकॉइनला अधिकृत चलन म्हणून मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? ठीक आहे, तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. 7 सप्टेंबर 2025 रोजी बिटकॉइन कोणाला? बिटकॉइनला अधिकृत चलन म्हणून मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर अल साल्वाडोर. कोणता? अल साल्वाडोर. ठीक आहे, तर कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पाहायला मिळेल. ठीक आहे, समोर ज्या सरळ सेवा वगैरे आहेत किंवा मग ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा, कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये हा प्रश्न 100% दिसेल. ठीक आहे, तर बिटकॉइनला अधिकृत चलन मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर अल्वा साल्वाडोर. ठीक आहे, अल साल्वाडोर. हम्म. त्यानंतर मग प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना उर्मिला सत्यनारायण यांना नुकताच कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? नृत्यांजली पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार, नृत्य कलानिधी पुरस्कार की पद्मभूषण? तर त्यांना कोणता पुरस्कार देण्यात आला आहे? तर नृत्य कलानिधी पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणाला? उर्मिला सत्यनारायण यांना. तर ह्या भरतनाट्यम या नृत्याशी संबंधित आहेत. त्यांचा जन्म कुठे झाला आहे? तर तामिळनाडू येथे त्यांचा जन्म झालेला आहे. आणि त्या भरतनाट्यम या नृत्याशी संबंधित त्यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर नृत्य कलानिधी पुरस्कार त्यांना अलीकडेच मिळालेला आहे. ओके. आता नुकतेच निधन झालेले सुरेश कलमाडी यांना कोणत्या महत्वाच्या क्रीडा संस्थेचे अध्यक्षपद भूषवले आहे? कोण? सुरेश कलमाडी. ठीक आहे, अलीकडे त्यांचं काय झालं आहे? तर निधन झालेलं आहे. बीसीसीआय, भारतीय ऑलिम्पिक संघ, भारतीय फुटबॉल महासंघ की भारतीय कुस्ती महासंघ? तर त्यांना कोणते अध्यक्षपद भूषवले आहे? तर भारतीय ऑलिम्पिक संघाचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलं आहे. ओके. तर सुरेश कलमाडे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ते बिलियर्ड या खेळाशी संबंध आहे. ठीक आहे, बिलियर्ड खेळ म्हणजे माहिती आहे तुम्हाला, असा एक टेबल असतो, त्याच्यामध्ये आपण एक मोठी स्टिक असते आणि त्याच्याने मग काय तर बॉलला जो असतो इथं होलमध्ये टाकायचा असतो. ओके, तर अशा प्रकारे हा खेळ असतो. तर सुरेश कलमाडी यांचं निधन झाले. ठीक आहे, तर जर प्रश्न विचारेल तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर बिलियर्ड या खेळाशी ते संबंधित होते. आणि त्यांनी कोणत्या संस्थेचे अध्यक्षपद भूषवले आहे? तर ते भारतीय ऑलिम्पिक संघ याचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे. ओके. त्यानंतर मग सुरेश कलमाडी कोणत्या वर्षाच्या कॉमनवेल्थ गेम्स मधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे चर्चेत येतं? कोणत्या? तर शीला दीक्षित जेव्हा मुख्यमंत्री होते दिल्लीच्या. ठीक आहे, तर दिल्लीला झाला होता कॉमनवेल्थ गेम 2010 मध्ये. तेव्हा हा भ्रष्टाचार खूप झालेला होता. त्याच्यामध्ये मग ते खुर्च्याची किंमत खूप सारी त्यांनी वाढवून सांगितलेली होती. ओके, अशा प्रकारे त्यांनी भरपूर भ्रष्टाचार त्यावेळी केलेला होता. शीला दीक्षित पण त्याच्यामध्ये समाविष्ट होत्या. त्यानंतर मग अलीकडेच कर्नाटकातील कोणत्या जिल्ह्यात सँडलवूड लेपर्ड दुर्मिळ बिबट्याची पहिली नोंद करण्यात आलेली आहे? तर कुठे? कर्नाटकमधील विजयनगर या जिल्ह्यामध्ये सँडलवूड लेपर्ड या दुर्मिळ बिबट्याची पहिली नोंद करण्यात आलेली आहे. ओके, सो इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्यानंतर मग भारतात सँडलवूड लेपर्डची पहिली नोंद 2021 मध्ये कोणत्या राज्यात झाली होती? तर कोणत्या राज्यात झाली होती? तर राजस्थानमध्ये सर्वात आधी सँडलवूड लेपर्डची पहिली नोंद 2021 मध्ये करण्यात आलेली होती. त्यानंतर मग सोमनाथ मंदिरावर सुलतान महमूद गझनीने पहिला मोठा हल्ला कोणत्या वर्षी केला होता? तर ऑप्शन आहेत 1024, 1025, 1026, 1027. आता जे राज्यसेवा देणारे विद्यार्थी असतील किंवा मग सरळ सेवा, याच्यामध्ये हा प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. कारण आता या गोष्टीला जवळपास किती 1000 वर्ष झालेले आहेत. तर मोस्ट IMP हा प्रश्न आहे. कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न 100% आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, सोमनाथ मंदिरावर सुलतान मोहम्मद गझनी. ठीक आहे, तर मोहम्मद गझनीचं जी काही हिस्ट्री आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे करून ठेवणे आवश्यक आहे. ठीक आहे, कारण त्यांनी सोमनाथ मंदिरावर हमला केला होता. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने मग भूगोलावर सोमनाथ मंदिर याच्यावर प्रश्न टीसीएस विचारू शकते. किंवा मग सुलतान मोहम्मद गझनी याच्याबद्दल माहिती कुठे विचारू शकते? तर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेत आपल्याला विचारू शकते किंवा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत सुद्धा हा मुद्दा आपल्याला दिसू शकतो. ठीक आहे, कारण आता या वर्षीला किती 2026 मध्ये जवळपास 1000 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ठीक आहे, तर मोहम्मद काय, एक मिनिट,
मोहम्मद गझनीने, ठीक आहे, मोहम्मद गझनीने कधी हमला केला सोमनाथ मंदिरावर? तर 1026 मध्ये, इसवी सन पूर्व 1026 मध्ये सोमनाथ मंदिरावर त्यांनी हमला केलेला होता. तर त्या घटनेला किती वर्ष पूर्ण झाले? तर 1000 वर्ष पूर्ण झालेले आहेत. कधी? 2026 मध्ये. 2026 मध्ये या गोष्टीला 1000 वर्ष पूर्ण झाल्या. त्या अनुषंगाने याच्यावर प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. ओके, तर सुलतान मोहम्मद गझनीने सोमनाथ मंदिरावर पहिला मोठा हल्ला कधी केला? तर 1026 मध्ये केला होता, 1000 वर्ष आधी. त्यानंतर मग सोमनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या 12व्या ज्योतिर्लिंगापैकी एक खालीपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर कुठे आहे? प्रभास पाटण, गुजरात येथे सोमनाथ मंदिर हे स्थित आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न, 2025च्या आकडेवारीनुसार हरियाणा राज्याचे जन्मावेळचे लिंग गुणोत्तर किती नोंदवले आहे? 910, 915, 923 की 971? उत्तर काय? 923 एवढा लिंग गुणोत्तर दर्शवलं आहे. कोणाचा? तर हरियाणा राज्याचा. ठीक आहे, तर कारण हरियाणाचं जे लिंग गुणोत्तर आहे, बाललिंग गुणोत्तर, हे भारतामध्ये सर्वात कमी आहे. त्या अनुषंगाने हा प्रश्न लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. ओके, सो 2025 मध्ये लिंग गुणोत्तर किती गुण दर्शवण्यात आला आहे? तर 923 एवढं दर्शवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. हरियाणा सरकारने लिंग गुणोत्तर सुधारणा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपयोजनावर भर दिला आहे? ठीक आहे, तर भूगोलच्या अनुषंगाने आपल्याला लिंग गुणोत्तर, बाललिंग गुणोत्तर हा मुद्दा चांगल्या प्रकारे लोकसंख्येच्या दृष्टीने करून ठेवणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर हरियाणाने अलीकडेच त्यांचा रिपोर्ट सादर केला 2025चा, कारण त्यांचं लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे भारतामध्ये. त्याच्यामुळे तर हरियाणा सरकारने लिंग गुणोत्तरात सुधारणा करण्यासाठी कोणत्या उपयोजनावर भर दिला आहे? तर अवैध गर्भपात संचाच्या विक्रीवर कारवाई. ठीक आहे, याच्यावर त्यांनी कारवाई केलेली आहे. अवैध गर्भपात संचाच्या विक्रीवर कारवाई करून या उपयोजनावर त्यांनी भर दिलेला आहे. ओके, त्यानंतर मग 2025 मध्ये भारताने कोणत्या देशाला मागे टाकून जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनण्याचा मान मिळवला आहे? ठीक आहे, तर थायलंड, व्हिएतनाम, चीन, अमेरिका. तर चीनला मागे टाकून भारत हा काय ठरला आहे? तर मोठा तांदूळ उत्पादक देश बनण्याचा मान मिळवला. म्हणजे सर्वात जास्त तांदूळ उत्पादन कुठे होते? तर भारतामध्ये होते. आधी चीनला होते, तर 2025 मध्ये चीनला मागे टाकून आता भारत पहिल्या क्रमांकावर आला. ठीक आहे, तर कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये हा प्रश्न तुम्हाला दिसेलच. ओके, सो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर मग 2025 मध्ये भारताचे एकूण तांदूळ उत्पादन किती दशलक्ष टन नोंदवले गेले? तर किती आहे? तर 150.18 दशलक्ष टन एवढे भारताचे तांदूळ उत्पादन नोंदवले गेलेले आहे. त्यानंतर मग मिशन मौसम अंतर्गत विकसित केलेली भारतातील पहिली 3D मुद्रित स्वयंचलित हवामान केंद्रे कोणत्या शहरात बसवण्यात येणार आहेत? ठीक आहे, तर मिशन मौसम अंतर्गत विकसित केलेली भारतातील पहिली 3D मुद्रित स्वयंचलित, ठीक आहे, म्हणजे 3D प्रिंटेड स्वयंचलित हवामान केंद्रे कोणत्या शहरात बसवण्यात येणार आहे? तर पुणे, मुंबई, त्यानंतर दिल्ली की बेंगळुरू? कुठे? तर दिल्लीमध्ये हे काय करण्यात येणार आहे? तर बसवण्यात येणार आहेत. ठीक आहे, 3D प्रिंटेड स्वयंचलित हवामान केंद्र कुठे? दिल्लीमध्ये, मिशन मौसम अंतर्गत. ही भारतातील पहिलीच 3D मुद्रित स्वयंचलित हवामान केंद्रे असतील. त्यानंतर मग 3D प्रिंटेड म्हणजे 3D मुद्रित स्वयंचलित हवामान केंद्रे कोणत्या संस्थेच्या सातत्याने विकसित केलेली आहेत? भारतीय हवामान शास्त्रज्ञ विभाग, त्यानंतर मग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी IITM पुणे, इस्रो की DRDO? तर याचं उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे यांनी काय केलं? तर हे 3D मुद्रित स्वयंचलित हवामान केंद्र काय केल्यात? विकसित केल्यात. आणि कुठे स्थापन म्हणजे सुरू करण्यात आले? तर पहिल्यांदा दिल्ली शहरामध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. त्यानंतर मग बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तीन तिमाहीत सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारे कोणते राज्य अव्वल ठरले आहेत? तर कोणते राज्य अव्वल ठरले आहेत? तर आंध्र प्रदेश हे राज्य अव्वल ठरले आहेत. कशा बाबतीत? बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या 3 माहीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यात आंध्र प्रदेश राज्य पहिले ठरलेले आहे. ओके, त्यानंतर मग आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतातील एकूण प्रस्तावित गुंतवणुकीत आंध्र प्रदेशचा वाटा किती टक्के आहे? तर
25.3% एवढा वाटा आहे. ओके, किती? 25.3% एवढा वाटा आहे. त्यानंतर मग गुंतवणूक आकर्षित करण्याच्या बाबतीत खालीलपैकी राज्यांचा योग्य उत्तरता क्रम लावा. ठीक आहे. तर सर्वात जास्त जे गुंतवणूक कुठे होते तर आंध्र प्रदेशमध्ये होते. त्याच्यानंतर मग ओडिशामध्ये होते. तर महाराष्ट्र हा तिसऱ्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे. आंध्र प्रदेश, ओडिसा आणि महाराष्ट्र. AOM. ठीक आहे. ओम हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवता. ओम हे तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर आंध्र प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्राचा क्रम आहे. तर गुंतवणूक आकर्षित करण्याच्या बाबतीत खाली राज्यांचा योग्य उत्तरचा क्रम हा आहे. ओके. सो जर तुम्ही आर्थिक वर्ष 2025-26 जर पकडाल, ठीक आहे, म्हणजे 24-25, तर सर्वात जास्त एफडीआय गुंतवणूक कुठे झाली आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे. ओके. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने ते सुद्धा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. सर्वात जास्त एफडीआय कुठे इन्व्हेस्टमेंट झाली आहे तर महाराष्ट्र. ठीक आहे. आता अलीकडे जो बँक ऑफ बडोदाचा जो काय म्हणते अहवाल होता, त्या अहवालानुसार आंध्र प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्र अशी क्रमवारी त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर मग दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते चिन्हांवर काय अनिवार्य केले आहे. ठीक आहे. तर अलीकडेच दिल्लीमध्ये फार जास्त प्रमाणात ऍक्सिडेंट झाला होता. मागेच एक ऍक्सिडेंट झाला होता. एक मुलगा पाण्यामध्ये पडला, पण पोलीस प्रशासन त्याला वाचवू शकले नाही. ओके. सो त्याच्यामध्ये आता ते दिल्लीमध्ये प्रदूषण असल्यामुळे तिथे खूप हिवाळ्यामध्ये कोहरा जमा होतो. त्याच्यामुळे रोड काय आपल्याला स्पष्ट दिसत नाही. सो त्या अनुषंगाने मग दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर काय अनिवार्य केले आहे तर क्यूआर कोड काय केले आहे तर अनिवार्य केलेले आहेत. त्यानंतर इफ्को साहित्य सन्मान 2025 खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला. आता इफ्को जो आहे हा कृषी क्षेत्राशी संबंधित पुरस्कार आहे. इफ्कोचा लांब इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड हा जो पुरस्कार आहे, साहित्य सन्मान पुरस्कार, कृषी विषयक हा पुरस्कार आहे. तर हा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर अंकिता जैन, श्रीमती मैत्री पुष्पा, दिलीप संघानी की यापैकी कोणी नाही. तर कोणाला देण्यात आला? श्रीमती मैत्रेयी पुष्पा यांना हा पुरस्कार, इफ्को पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. अंकिता जैन यांना कोणता पुरस्कार देण्यात आला? युवा साहित्य इफ्को पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. तर श्रीमती मैत्री पुष्पा यांना कोणता पुरस्कार देण्यात आला तर इफ्कोचा साहित्य सन्मान 2025 चा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर इफ्को युवा साहित्य पुरस्कार 2025 अंकिता जैन यांना त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी देण्यात आला आहे तर किसान की पुकार, ग्रामीण भारत, ओरे किसान या पुस्तकासाठी त्यांना युवा इफ्को पुरस्कार पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. कोणत्या पुस्तकासाठी तर ओरे किसान. तर इफ्को साहित्य एकच मिनिट. तर इफ्को साहित्य सन्मानाचे स्वरूप काय आहे तर 11 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह हे इफ्को पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. किती रक्कम दिली जाते तर 11 लाख रुपये इतकी रक्कम दिली जाते. त्यानंतर इफ्को साहित्य सन्मान कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे तर हा कधी 2011 पासून सुरू करण्यात आला. डबलदा झालाय. तर 2011 पासून इफ्को साहित्य सन्मान सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर मग आयोग आजकाल प्रत्येक तुम्ही एक्झाम बघितलं तर त्याच्यामध्ये महत्वाचे दिवस, तुम्ही पूर्व परीक्षा असो की मुख्य परीक्षा असो किंवा मग टीसीची तुम्ही कोणती एक्झाम बघा, तर तिथे कुठल्या ना कुठल्या दिवसावर प्रश्न असतात. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण महत्वाचे दिवस सुद्धा कव्हर करणार आहोत. ओके. सो पृथ्वीचा परिवलन दिन, अर्थ रोटेशन डे, दरवर्षी कधी साजरा केला जातो तर 8 जानेवारी या दिवशी अर्थ रोटेशन डे दरवर्षी साजरा केला जातो. कधी? 8 जानेवारीला. त्यानंतर मग 1851 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने पृथ्वी स्वतःच्या अक्षावर फिरते याचा प्रायोगिक पुरावा सादर केला होता तर कोणी केला होता तर लिओन फुकाल्ट यांनी 1851 मध्ये पृथ्वी स्वतःच्या अक्षावर फिरते याचा प्रायोगिक पुरावा सादर केलेला होता. त्यानंतर मग व्यावसायिक स्तरावर बायोब्युटेमेन चे उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? ठीक आहे. तर काय व्यावसायिक स्तरावर बायोबिटुमेन चे उत्पादक करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे तर सध्या आपले मंत्री कोण आहेत? रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत हा प्रथम देश ठरलेला आहे. ओके. तर व्यावसायिक स्तरावर बायोब्युटेमेन चे उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोण ठरला आहे तर भारत देश ठरला आहे. तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनाने तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बायोबिटुमेन
तयार करण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या कच्च्या मालाचा वापर केला जातो? तर याच्यामध्ये बायोमास आणि कृषी कचरा याचा वापर करून बायोबिट्युमिन तयार केला जातो. ठीक आहे, बायोबिट्युमिन त्याच्यापासून आपण रोट तयार करतो. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बायोबिट्युमिनच्या यशाची घोषणा कोणत्या संस्थेच्या कार्यक्रमात केली? तर कोणत्या? इस्रो, DRDO, तर कुठल्या? CSIR. ठीक आहे, काउन्सिल ऑफ सायंटिफिक इन्फ्रास्ट्रक्चर रिसर्च. ठीक आहे, इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च असं काहीतरी लॉंग फॉर्म आहे. ठीक आहे, काउन्सिल ऑफ सायंटिफिक इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च. त्यानंतर अलीकडेच 2000 वर्ष जुनी कुशाणकालीन नाणी कुठे सापडली आहेत? तर कुठे सापडली आहे? तक्षशिला जवळील भीरमौंड येथे. कुठे आहे? तर पाकिस्तानमध्ये आहे. तर इथे काय 2000 वर्ष जुनी कुशाणकालीन नाणी सापडलेली आहेत. त्यानंतर माजी जागतिक बिलियर्ड चॅम्पियन मनोज कोठारी यांनी पहिले जागतिक जेतेपद कोणत्या वर्षी जिंकले? तर 1990 मध्ये त्यांनी पहिले पदक जिंकले होते. त्यानंतर मग मनोज कोठारी यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी कोणत्या वर्षी मेजर ध्यानचंद पुरस्कार देण्यात आला? तर कधी देण्यात आला होता? 2005 मध्ये त्यांना मेजर ध्यानचंद पुरस्कार देण्यात आला होता. आता मनोज कोठारी यांचं निधन झालंय, तर यांच्या निधनावर त्यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ओके, तर ते भारतीय बिलियर्ड संघाचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पदी होते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 16 वेळा राज्य अजिंक्यपद विजेपद मिळवले. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. ते प्रसिद्ध बिलियर्ड खेळाडू सौरव कोठारी यांचे वडील होते. हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर मग फर्स्ट स्टेटमेंट आहे, त्यांनी दोन्ही जागतिक विजेतेपद केवळ एकेरी प्रकारात मिळवले. तर केवळ एकेरी याच्यामध्ये नाही, तर दुहेरी प्रकारात सुद्धा त्यांनी हे पुरस्कार मिळवलेले होते. त्याच्यामुळे ऑप्शन ड हे चुकीचं आहे. त्यानंतर मग माधव गाडगीळ यांना कोणत्या वर्षी चॅम्पियन ऑफ द अर्थ जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते? तर कोणत्या वर्षी त्यांना करण्यात आले? तर मागच्या वर्षी 2024 मध्ये, 2 वर्ष आधी 2024 ला त्यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ या जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर 2025 चा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर जेलिना मोदी यांना काय करण्यात आला होता? तर 2025 चा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार देण्यात आलेला होता. ठीक आहे, तर माधव गाडगीळ हे पर्यावरण शास्त्रज्ञ ते मुख्य कुठले आहेत? तर पुण्याचे आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पश्चिम घाट परिस्थितिक तज्ञ समिती जी गाडगीळ समिती म्हणून ओळखली जाते, तिची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर कोणत्या वर्षी तिची स्थापना करण्यात आली? तर 2010 मध्ये तिची स्थापना करण्यात आली. माधव गाडगीळ यांनी भारतीय विज्ञान संस्था IISc बंगळुरू येथे कोणत्या केंद्राची स्थापना केली होती? तर कोणत्या केंद्राची स्थापना केली होती त्यांनी? सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस याची स्थापना त्यांनी केलेली होती. माधव गाडगीळ यांनी खालीलपैकी कोणत्या कायद्याच्या मसुदा निर्मितीत किंवा अंमलबजावणीत महत्वाची भूमिका बजावलेली आहे? तर कोणत्या? जैवविविधता कायदा, बायोडायव्हर्सिटी ऍक्ट आणि वन हक्क कायदा, फॉरेस्ट राईट ऍक्ट, या दोन्ही याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं? तर आपली महत्वाची भूमिका बजावलेली होती. त्यानंतर मग महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक DGP म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रश्मी शुक्ला या आधी होत्या. ठीक आहे, हेमंत नगराडे त्यांचा मृत्यू झालाय. रजनीश शेठ हे MPSC चे अध्यक्ष होते. ठीक आहे, तर कोण? सदानंद वसंत दाते यांची काय पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आधी कोणत्या पदावर होते? तर NIA नॅशनल इंटेलिजन्स नॅशनल इंटेलिजन्स, तर ते आधी कोणत्या पदावर होते? तर नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी या पदावर ते नियुक्त होते. आणि आता DGP म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुठली? तर महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजे DGP म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? सदानंद वसंत दाते. त्यानंतर मग लौदी नावाचे, एक मिनिट, तर सदानंद दाते NIA
NIA म्हणजे काय, तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे ते चीफ होते. ठीक आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ते काय होते, चीफ होते. मी आधी इंटेलिजन्स म्हटलं, ते इंटेलिजन्स नसता, ते इन्व्हेस्टिगेशन पाहिजे होते. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे ते काय होते, चीफ होते, सदानंद वसंत दाते. त्यानंतर मग काय, लौदी नावाचे क्षेपणास्त्र विनाशक मिसाईल डिस्ट्रॉयर जहाज कोणत्या देशाच्या नौदलात सामील झालेले आहे. ठीक आहे, तर हे कुठे, चीन. चीनमध्ये काय, लौदी नावाचे क्षेपणास्त्र विनाशक जहाज नौदलात सामील झालेले आहे. त्यानंतर बीबीसीच्या ताज्या अहवालानुसार जहाजांच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठे नौदल कोणत्या देशाचे आहे, तर कोणत्या देशाचे आहे, तर चीन या देशाचे सर्वात मोठे नौदल आहे. कोणाचे, चीनचे. त्यानंतर मग भारतीय पहिली हायड्रोजन ट्रेन खालीपैकी कोणत्या मार्गावर सुरू होणार आहे. ठीक आहे, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कुठे होणार आहे, तर जिंद सोनीपत. हे कुठे आहे, जिंद सोनीपत, तर हरियाणा. कुठे, हरियाणा. हरियाणा येथे काय आहे, तर हे जिंद सोनीपत आहे. याचं तर ही जी पहिली हायड्रोजन ट्रेन आहे, हिची स्पीड किती आहे, तर 110 किलोमीटर प्रति तास. 110 किलोमीटर प्रति तास ही या हायड्रोजन ट्रेनची स्पीड आहे. तर कोणत्या मार्गावर सुरू झाली आहे, तर जिंद सोनीपत या मार्गावर भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू झाली आहे. तर जिंद सोनीपत हा मार्ग कुठे आहे, तर हरियाणा इथे आहे. त्यानंतर मग या हायड्रोजन ट्रेनची निर्मिती कोणत्या कारखान्यात करण्यात आलेली आहे, तर कुठे करण्यात आली आहे, तर इंटिग्रल कोच फॅक्टरी ICF चेन्नई इथे याची काय करण्यात आली, निर्मिती करण्यात आलेली आहे. जिंद येथे स्थापन करण्यात आलेल्या हायड्रोजन प्लांटची साठवण क्षमता किती आहे, तर 3000 किलो एवढी तिची क्षमता आहे. त्यानंतर मग अलीकडेच आपण बघितलं तर लेखक आणि पुस्तक याच्यावर प्रश्न विचारण्याचा जो कल आहे तो कुठेतरी वाढलेला आपल्याला दिसतो. तर हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर कोण आहेत, प्रमोद सावंत. हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर प्रमोद सावंत हे त्याचे लेखक आहेत. त्यानंतर मग भारतीय सैन्याने आधुनिक युद्धासाठी तयार केलेल्या भैरव दलात प्रामुख्याने कोणाचा समावेश असेल, तर हे भैरव दलात प्रामुख्याने कोणाचा समावेश असेल, तर ड्रोन ऑपरेटिव्हचा समावेश असेल. त्यानंतर भारतीय सैन्याने आतापर्यंत भैरव दलाच्या किती बटालियन उभारणी केली आहे, तर किती, 15 बटालियन उभे केले आणि समोर जाऊन ते किती होणार आहे, तर 25च्या जवळपास असतील. ओके, तर सध्या किती आहेत, तर 15 बटालियन आहेत. त्यानंतर मग भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन परिषद 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले, कोण, भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही निवडणूक व्यवस्थापन परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले, तर नवी दिल्ली येथे त्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर मग संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष खालीलपैकी कोणत्या कारणासाठी घोषित केलेले आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य हे कधी होतं, तर 2023चं वर्ष होतं. ठीक आहे, युनायटेड नेशनने घोषित केलं होतं. त्याच्यानंतर मग तर यावर्षी 2026 हे वर्ष कोणत्या कारणासाठी घोषित केले आहे, तर आंतरराष्ट्रीय कुरणे आणि मेंढपाळ वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष घोषित केलेलं आहे. कुठल्यासाठी, तर आंतरराष्ट्रीय कुरणे आणि मेंढपाळ वर्ष. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये तुम्हाला हा दिसेलच. ओके, सो आंतरराष्ट्रीय कुरणे आणि मेंढपाळ वर्ष. पुन्हा म्हणजे 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्राद्वारे कोणत्या इतर नावाने देखील साजरे केले जाणार आहे. ठीक आहे, तर संयुक्त राष्ट्र एका वर्षी जवळपास 2-3 वर्ष 2-3 थीमवर काही वर्ष सेलिब्रेट करतो. तर या वर्षी कशासाठी आहे, तर शाश्वत विकासासाठी स्वयंसेवकाचे आंतरराष्ट्रीय वर्ष. त्यानंतर मग महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष याच्यासाठी सुद्धा काय संयुक्त राष्ट्राद्वारे हे देखील साजरे केले जाणार आहे. कोणकोणते, तर शाश्वत विकासासाठी स्वयंसेवकाचे आंतरराष्ट्रीय वर्ष, महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष आणि पुन्हा कोणते, तर आंतरराष्ट्रीय कुरणे आणि मेंढपाळ वर्ष. अशा प्रकारे हे 3 नावाने काय साजरे केले जाणार आहे 2026 हे वर्ष.
त्यानंतर मग भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने UIDAI नुकताच कोणता मॅस्कोट शुभंकर लॉन्च केलाय? तर त्याचं नाव आहे उदय. उदय नावाचा काय शुभंकर लॉन्च केलाय कोणी? तर UIDA. तर UIDचं काम काय? तर आधार वगैरे जे आपल्या आधार कार्डच्या बाबतीत सगळ्या काही गोष्टी या वेबसाईटवर आपल्याला दिसतात. तर भारताचा पहिला आधार क्रमांक कोणाला देण्यात आला? म्हणजे भारताचा पहिला आधार कार्ड कोणाच्या नावे आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील जी महिला आहे त्यांचं नाव आहे रंजना सोनावणे. तर रंजना सोनावणे या भारतातील पहिल्या महिला आहेत ज्यांचा आधार कार्ड सर्वात आधी तयार करण्यात आलेला होता. कोण? रंजना सोनावणे. त्यानंतर मग आधार प्रकल्पाची सुरुवात अधिकृतपणे कोणत्या तारखेला करण्यात आली? तर 29 सप्टेंबर 2010 पासून आधार कार्डला सुरुवात करण्यात आलेली होती. ठीक आहे, त्याला आपण आधार प्रकल्प म्हणतो. तर 29 सप्टेंबर 2010 पासून आधार कार्ड भारतात देण्यास सुरुवात झाली. ठीक आहे, मग त्याला अधिकृत कायदा जो आहे तो कधी देण्यात आला? 2016 मध्ये. 2016चा आधार कायदा आहे. ठीक आहे. तर अलीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिका किती आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडल्या? ठीक आहे, तर आपण अलीकडे बघितलं WHO मधून त्यांनी माघार घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर मग त्यांनी युनेस्को मधून सुद्धा त्यांनी माघार घेतलेला आहे. त्यानंतर मग UNSCC अलीकडेच काय UNSCC मधून सुद्धा त्यांनी माघार घेतलेला आहे. ठीक आहे, त्याच्या अशा भरपूर ज्या युनायटेड नेशनच्या हे आहेत त्याच्यातून काय हे अमेरिका माघार घेत आहे. सो अलीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिका किती आंतरराष्ट्रीय संघटनांतून बाहेर पडणार आहे? तर 66 संघटनामधून काय करणार आहे? तर बाहेर पडणार आहे. अमेरिकेने नुकतीच माघार घेतलेली सर्वात महत्वाची हवामान विषयक चौकटी कोणती आहे? तर UNFCCC मधून त्यांनी अलीकडेच माघार घेतलाय. ठीक आहे, आधी WHO मधून माघार घेतला, त्याच्यानंतर युनेस्को मधून माघार घेतलाय, मानवाधिकार परिषद मधून सुद्धा त्यांनी माघार घेतलाय. तर अलीकडेच UNFCCC मधून म्हणजे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज याच्यामधून सुद्धा अमेरिकेने माघार घेतलेला आहे. खालीलपैकी कोणत्या संघटनेतून अमेरिकेने ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी माघार घेण्याचा प्रयत्न प्रक्रिया केली होती? तर जागतिक आरोग्य संघटना, युनेस्को, युनायटेड नेशन मानव अधिकार परिषद. तर या वरील पैकी सर्वच याच्यातून अमेरिकेने आधी माघार घेतलेला आहे. त्यानंतर मग भारतातील पहिला बायो हॅपी म्हणजे जैव आनंदी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा विकसित केला जाणार आहे? ठीक आहे, भारतातला पहिला बायो हॅपी त्याला आपण जैव आनंदी जिल्हा म्हणतो. तर कोणता जिल्हा विकसित करण्यात केला जाणार आहे? तर केई पन्योर. हे कुठला आहे? तर कोणत्या राज्यातील जिल्हा आहे? तर अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश राज्यातील हा जिल्हा आहे जो बायो हॅपी जिल्हा म्हणून काय केला जाईल? तर विकसित केला जाईल. कोणता? केई पन्योर, अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, तर समोर येणाऱ्या एक्झाम मध्ये याचा प्रश्न विचारू शकतो. बायो हॅपी किंवा मग जैव आनंदी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला विकसित केले जाणार जो भारतातील पहिला जिल्हा असेल? तर कोणता? केई पन्योर, अरुणाचल प्रदेश. त्यानंतर मग बायो हॅपी डिस्ट्रिक्ट प्रकल्पाची घोषणा कोणाद्वारे करण्यात आली? तर कोणाद्वारे करण्यात आली? तर सौम्या स्वामीनाथन. कोण? सौम्या स्वामीनाथन यांच्याद्वारे बायो हॅपी डिस्ट्रिक्ट प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली आहे. कुठे? अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे, त्यानंतर मग बायो हॅपीनेस या संकल्पनेचा मुख्य अर्थ काय आहे? तर काय आहे? तर केवळ झाडे लावणे, प्राणी संरक्षण करणे, औद्योगिक प्रगती करणे. तर त्याचा मुख्य अर्थ काय आहे? तर जैवविविधतेचे संवर्धन करून मानवी कल्याण आणि उपजीविका सुधारणे. काय तर जैवविविधतेचे संवर्धन करून मानवी कल्याण आणि उपजीविका सुधारणे. त्यानंतर मग 2026 चा AEEE म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स मेडल ऑफ ऑनर कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर कोणाला? एलन मस्क, जेफ बेझोस, सत्या नडेला की जेन्सन हुआंग. तर कोणाला? जेन्सन हुआंग यांना इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स मेडल ऑफ ऑनर प्रदान करण्यात आलेला आहे. कधीचा? 2026 चा. त्यानंतर मग जेन्स हुआंग यांना पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात आला? तर कोणत्या योगदानासाठी देण्यात आला? तर ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट आणि
एक्सिलरेटेड कम्प्युटिंग याच्यासाठी, ठीक आहे. तर कम्प्युटिंग हा खूप महत्त्वाचा आहे. जे आता कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मेन्स देणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी कम्प्युटिंग चांगल्या प्रकारे करून ठेवावे, कारण की कम्प्युटिंगवर आयोगाचा जास्त कल असतो, ठीक आहे. कम्प्युटिंग हा खूप महत्त्वाचा विषय आहे, ठीक आहे. तो सायन्स आणि टेकचा भाग असल्यामुळे तो मुद्दा कव्हर करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर मग 9 जानेवारीला आपण भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करतो. तर हे फार महत्त्वाचे दिवस आहेत, हे आपल्याला पाठ असणे खूप आवश्यक आहे, ठीक आहे. तर 9 जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून आपण साजरा करतो. आता याचे मुख्य कारण काय आहे तर 1915 मध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले, ठीक आहे. 1915 मध्ये काय झाले होते तर महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. तो दिवस आपण भारतीय प्रवासी दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो. तर 9 जानेवारी 1915 ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले होते. तर हा दिवस आपण प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतो. तर कधी कधी याची थीम पण विचारते. सो 18व्या प्रवासी भारतीय दिवस परिषद 2025 परिषदेची मुख्य संकल्पना काय होती तर काय होती, डायस्पोरा कॉन्ट्रीब्युशन टू विकसित भारत, ठीक आहे. तर विकसित भारत हा फार महत्वाचा मुद्दा आहे. तर विकसित भारत आपल्याला कधीपर्यंत करायचा आहे तर विकसनशील देशापासून आपल्याला विकसित देश बनायचा आहे. कधी 2047 पर्यंत आपला हा टप्पा पूर्ण करायचा आहे, कारण की 2047 मध्ये भारत स्वातंत्र्य होऊन किती वर्ष होतील तर 100 वर्ष पूर्ण होतील. त्या अनुषंगाने आपल्याला विकसित भारत करायचा आहे. त्यानंतर मग भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या पूर्णपणे पेपरलेस कागदविरहित जिल्हा म्हणून न्यायालयाचे उद्घाटन केलेले आहे. तर हा खूप खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, ठीक आहे. खूपच इम्पॉर्टंट प्रश्न हा आहे. ओके, सो भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या पूर्णपणे पेपरलेस, म्हणजे तिथं पेपरचा यूज होणार नाही, सगळ्या गोष्टी या कम्प्युटरवर होतील, ठीक आहे. तर असा जिल्हा जिल्हा न्यायालयाचे उद्घाटन कुठे केले तर कलपेटा, वायनाड, केरळ, ठीक आहे. कुठे केरळमधील कलपेट्टा या जिल्ह्यामध्ये पहिल्या पूर्ण पेपरलेस जिल्हा न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कलपेट्टा, वायनाड, केरळ येथे. त्यानंतर मग न्यायमूर्ती ए मुहम्मद मुस्ताक यांनी अलीकडेच कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे 24वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे तर कुठल्या, सिक्कीम या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. तर भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे तर कोलकाता उच्च न्यायालय आहे, ठीक आहे. तर कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती तर 1 जुलै 1862 मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना झालेली होती. तर भारतामध्ये सध्या सध्या भारतात एकूण किती हायकोर्ट उच्च न्यायालय कार्यरत आहेत तर 25 हायकोर्ट कार्यरत आहेत. आणि सर्वात जास्त हायकोर्ट म्हणजे खंडपीठे कुठे आहेत तर बॉम्बे हायकोर्ट, ठीक आहे. बॉम्बे हायकोर्टचे सर्वात जास्त खंडपीठ आहे, ठीक आहे. बॉम्बे हायकोर्टचे. तर हा प्रश्न ग्रुप सी पूर्वला आला होता की सर्वात जास्त खंडपीठ कोणत्या उच्च न्यायालयाचे आहेत तर बॉम्बे उच्च न्यायालयाचे सर्वात जास्त खंडपीठ आहेत, ठीक आहे. तर औरंगाबादला एक, पणजीला एक, त्याच्यानंतर नागपूर, ठीक आहे. आणि एक उपखंडपीठ आता त्याला काय म्हणतात कोल्हापूरला सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर मग दरवर्षी जागतिक हिंदी दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो, खूप महत्वाचा प्रश्न. जागतिक हिंदी दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो तर 10 जानेवारीला दरवर्षी काय जागतिक हिंदी दिन साजरा करण्यात येतो. आता हा का करण्यात येतो तर आपण समोरच्या प्रश्नात बघूच, ठीक आहे. तर जागतिक हिंदी दिनाची निवड 10 जानेवारी रोजी करण्यामागचे मुख्य ऐतिहासिक कारण काय तर 10 जानेवारी 1949 मध्ये काय झालं होतं तर संयुक्त राष्ट्र महासभेत काय झालं होतं, पहिल्यांदाच हिंदीचा वापर करण्यात आलेला होता. पण त्या अनुषंगाने काय आपण करतो तर दरवर्षी जागतिक हिंदी दिवस हा 10 जानेवारीला साजरा करतो. तर कधी 10 जानेवारी 1949 मध्ये जी संयुक्त राष्ट्राची महासभा भरते तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदीचा वापर केलेला होता. त्या अनुषंगाने आपण 10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करतो. तर पहिल्या जागतिक हिंदी परिषदेचे म्हणजे 1975 चे आयोजन कोठे करण्यात आले होते, ठीक आहे. आता 1975 म्हणलं तर त्या काळात इंदिरा गांधी या भारत देशाच्या काय होत्या पंतप्रधान होत्या. तर पहिल्या जागतिक हिंदी परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते तर नागपूर येथे करण्यात आलेले होते, ठीक आहे. 10 जानेवारी 1975 मध्ये नागपूर येथे पहिल्या जागतिक हिंदी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, ठीक आहे. त्यानंतर मग जागतिक पुस्तक मेळावा 2026 मध्ये
सन्माननीय अतिथी गेस्ट म्हणून कोणता देश सहभागी झाला होता? तर कोणता? तर कतार हा देश सहभागी झालेला होता. ठीक आहे. जागतिक पुस्तक मेळावा 2026 मध्ये सन्माननीय अतिथी म्हणून कोणता देश सहभागी झाला होता? तर कतार. ठीक आहे. जागतिक पुस्तक मेळावा कुठे झाला होता? तर भारतामध्ये झाला होता. त्यानंतर मग नॅशनल आयडी डेटा मॅनेजमेंट सिस्टीम ही यंत्रणा कोणत्या संस्थेद्वारे व्यवस्थापित केली जाते? तर कोणाद्वारे व्यवस्थापित केली जाते? तर राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG. ठीक आहे. नॅशनल सिक्युरिटी गार्डद्वारे हे काय केले जाते? तर व्यवस्थापित केली जाते. त्यानंतर मग भारतातील 1999 पासून सर्व बॉम्बस्फोटांची माहिती संकलित करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या प्रणालीचे उद्घाटन केले आहे? कोणत्या प्रणालीचे उद्घाटन केले आहे? तर नॅशनल आयडी डेटा मॅनेजमेंट सिस्टीम. ठीक आहे. नॅशनल आयडी डेटा मॅनेजमेंट सिस्टीम NIDMS त्याला आपण म्हणतो. त्यानंतर मग गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या आशा व्हॅन आशा व्हॅन या मोबाईल युनिटचा मुख्य उद्देश काय आहे? तर ग्रामीण भागात मोफत औषध वाटप करणे, गावामध्ये लसीकरण मोहीम राबवणे, आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा प्रदान करणे. काय तर त्याचं उत्तर कर्करोगाचे लवकरात लवकर निदान करणे. याच्यासाठी काय सुरू करण्यात आले? गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आशा व्हॅन सुरू केलेली आहे. ठीक आहे. आशा व्हॅन या मोबाईल युनिटचा मुख्य उद्देश काय? तर कर्करोगाचे लवकरात लवकर निदान करणे. तर अलीकडेच निवृत्ती जाहीर केलेला खेळाडू कोण? जिन्सन जॉन्सन हा कोणत्या खेळाशी संबंधी आहे? तर कोणत्या खेळाशी संबंधी आहे जिन्सन जॉन्सन? तर हा मध्य पल्ल्याची धावणे म्हणजे मिडल डिस्टन्स रनर या खेळाशी ते संबंधित आहेत. ओके. कोण? जिन्सन जॉन्सन. हे कुठले आहेत? तर केरळ या राज्याचे हे आहेत. यांचा संबंध कुठला आहे? तर केरळ राज्याचे आहे. ओके. आणि यांचा खेळ कुठला आहे? तर मध्यम पल्ल्याची धावणे. त्यानंतर म्हणजे जिन्सन जॉन्सनला कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? कधी सन्मानित करण्यात आले? तर 2018 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते केरळ राज्याचे आहेत. ओके. त्यानंतर मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्कायडू या प्लॅटफॉर्मला कोणत्या परवान्यासाठी लायसन म्हणजे अंतिम मंजुरी दिलेली आहे? तर कशासाठी दिली आहे? तर पेमेंट एग्रीगेटर क्रॉस बॉर्डर याच्यासाठी रिझर्व्ह बँकेने स्कायडो या प्लॅटफॉर्मला परवानगी दिलेली आहे. कोणाला? स्कायडोला परवानगी दिलेली आहे. पेमेंट एग्रीगेटर अँड क्रॉस बॉर्डर याच्यासाठी. ठीक आहे. तर RBI कडून PSEB परवाना मिळवणारा पहिली बिगर बँक संस्था नॉन बँक एंटिटी कोणती ठरली आहे? तर कॅश फ्री पेमेंट्स. कॅश फ्री पेमेंटची काय ठरली आहे? तर RBI कडून PSEB परवाना मिळवणारी पहिली बिगर बँक संस्था ठरली आहे. त्यानंतर मग 17वा अतिविशिष्ट रेल्वे पुरस्कार 2025 कोणाद्वारे प्रदान करण्यात आला? तर कोणाद्वारे प्रदान करण्यात आला? तर रेल्वे मिनिस्टर कोण आहेत आपले? अश्विनी वैष्णव यांच्याद्वारे हा विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. त्यानंतर मग हा अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार 2025 किती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आला? तर 100 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर मग महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी नुकतेच कोणते पोर्टल लॉन्च केले आहे? तर कोणते? पखुंडी हे पोर्टल लॉन्च केलेले आहे. पखुंडी पोर्टलचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर स्वयंसेवी आणि संस्थात्मक योगदानाचे एकत्रीकरण करणे हे या पखुंडी पोर्टलचे मुख्य उद्देश आहे. त्यानंतर राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री ज्याला आपण नॅशनल टेक्सटाईल मिनिस्टर कॉन्फरन्स कुठे आयोजित करण्यात आली होती? तर कुठे आयोजित करण्यात आली होती? गुवाहाटी आसाम येथे राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद आयोजित करण्यात आलेली होती. तर राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद 2026 ची थीम काय होती? तर इंडिया टेक्सटाईल विविंग ग्रोथ हेरिटेज अँड इनोव्हेशन ही त्याची थीम होती. त्याच्यानंतर मग पखुंडी पोर्टल कोणी लॉन्च केले? तर अन्नपूर्णा देवी ह्या काय? तर महिला व बाल विकास मंत्री आहेत. ठीक आहे. केंद्रीय बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी पखुंडी पोर्टल लॉन्च केलेले आहे. आता यानंतर मग अलीकडे DRDOच्या कोणत्या प्रयोगशाळेने स्कॅमजेट
इंजिन प्रदीर्घ काळ चालणारी यशस्वी चाचणी पूर्ण केलेली आहे. तर कोण? DRDL हैदराबाद यांनी ही चाचणी केलेली आहे. त्यानंतर मग हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा किमान किती पटीने जास्त असतो? ठीक आहे. तर जे हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र असते त्याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा किमान किती पटीने जास्त असतो? तर 5 पटीने जास्त असतो. भारताने पहिल्यांदाच सहभागी झालेल्या काय भारताने पहिल्यांदाच सहभागी झालेल्या वेमार ट्रँगल हा हा कोणत्या देशाचा प्रादेशिक गट आहे? तर कोणत्या देशाचा प्रादेशिक गट आहे? तर फ्रान्स, जर्मनी आणि पोलंड यांचा हा प्रादेशिक गट आहे. त्यानंतर मग वेमार ट्रँगल या गटाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ठीक आहे. तर कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली याची? 1991 मध्ये याची स्थापना करण्यात आली. वेमार ट्रँगल या गटाची स्थापना कधी करण्यात आली? तर 1991 मध्ये याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मग अवतार टॉप सिरीज अवतार टॉप सिरीज फॉर विमेन्स इन इंडिया 2025 च्या अहवालानुसार भारतातील महिलांसाठी सर्वात अनुकूल शहर कोणते ठरलेले आहे? ठीक आहे. तर अवतार टॉप सिटीज फॉर विमेन इन इंडिया 2025 या अहवालानुसार भारतातील महिलांसाठी सर्वात अनुकूल शहर ठरले आहे ते शहर आहे बेंगळुरू. ओके. सो अलीकडे आपण केरळचा जो मुद्दा बघितला तर एका महिलेने एका पुरुषाचा काय व्हिडिओ व्हायरल केला. ठीक आहे. तर त्या या बसमध्ये त्याचा चुकून धक्का लागला पण त्याला त्या महिलेने बदनाम केले आणि त्या पुरुषाला काय करावं लागलं तर सुसाईड करावं लागलं. ठीक आहे. तर सोसायटीमध्ये आपली इज्जत कमी होते या कारणास्तव त्या व्यक्तीने काय केलं अलीकडे सुसाईड केलंय. ठीक आहे. तर याच्यानुसार मग पुरुषासाठी सुद्धा काय एक अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने काहीतरी योजना उपयोजल्या पाहिजेत. ठीक आहे. तर अवतार टॉप सिटीज फॉर वुमन इन इंडिया 2025 नुसार बेंगळुरू हे काय भारतातील महिलांसाठी सर्वात अनुकूल शहर ठरलेले आहे. त्यानंतर मग महिला अनुकूल शहराच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कोणते शहर आहे? तर हैदराबाद नाही तर चेन्नई हे दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात सेफ शहर आहे. मागच्या वर्षी पुणे हे शहर सर्वात सेफ शहर होते. जानेवारी 2026 मध्ये भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आलेले जर्मन चान्सलर कोण आहेत? तर आता जर्मन चान्सलर यांचा प्रश्न का वर आला? कारण की अलीकडेच जर्मन आणि भारत यांच्या संबंधाला किती वर्ष पूर्ण झाले आहेत? तर 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या अनुषंगाने जे जर्मन चान्सलर होते ते भारतात आले होते. त्यांचं नाव काय? तर फ्रेडरिक मर्झ हे जर्मन चान्सलर भारतात आलेले होते. ठीक आहे. तर जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ आणि पंतप्रधान मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 2026 चे उद्घाटन कोठे केले? तर साबरमती रिव्हरफ्रंट अहमदाबाद येथे त्यांनी हे पतंग महोत्सवाचे उद्घाटन केले. ठीक आहे. तर भारत जर्मनी धोरणात्मक भागीदाराला किती वर्ष पूर्ण झाले आहेत? तर 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर मग 58व्या ऑस्कर पुरस्काराच्या 2026 सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीच्या शर्यतीत खालीलपैकी कोणता भारतीय चित्रपट समाविष्ट नाही? ठीक आहे. तर कांतारा हा चित्रपट आहे. त्याच्यानंतर तन्वी द ग्रेट हा सुद्धा चित्रपट आहे. त्याच्यानंतर टुरिस्ट फॅमिली हा सुद्धा चित्रपट याच्यामध्ये समाविष्ट आहे. तर RRR हा चित्रपट समाविष्ट नाही. ठीक आहे. त्यानंतर मग तन्वी द ग्रेट या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले तर अनुपम खेर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनावर आधारित एग्री सरसुल्लो विकासिंचिना कमलम द्रौपदी मुर्मू या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे? तर कोणी केले आहेत? लक्ष्मणना, डॉक्टर जयशंकर, यर्लागड्डा लक्ष्मीप्रसाद की द्रौपदी मुर्मू स्वतः यांनी या पुस्तकाचं लेखन केलं? तर या पुस्तकाचं लेखन केलं आहे यर्लागड्डा लक्ष्मीप्रसाद यांनी. एग्री सरसुल्लो विकासिंचिना कमलम द्रौपदी मुर्मू या पुस्तकाचे लेखन केलेले आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण
जानेवारी महिन्याचे काय 6 ते 10 जानेवारीपर्यंतचे जे काही महत्त्वाच्या प्रश्न होते, महत्त्वाची घडामोडी होते. ठीक आहे. आता समोर जाऊन तुम्ही जे काही सरळ सेवेची एक्झाम द्याल किंवा मग गट ब, गट क, मुख्य, पूर्व, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे आपल्याला थोडं डिटेलमध्ये आपण हे करंट अफेअर करत आहोत. ठीक आहे. तर ही लेक्चर सीरीज अशी सुरू राहील. आता याआधी आपण भाग 1 घेतलाय. तो भाग 1 पाहून घ्या. हा भाग दुसरा आहे. याच्यामध्ये आपण 6 ते 10 जानेवारी पर्यंतचा करंट अफेअर समाविष्ट केलाय. आता याच्यानंतर मग मी पुन्हा 11 ते 15 जानेवारी पर्यंत, त्याच्यानंतर 16 ते 20, त्याच्यानंतर मग हे सीरीज आता कंटिन्यू सुरू असेल. जोपर्यंत आपली एक्झाम येत नाही तोपर्यंत ही सीरीज कंटिन्यू सुरू असेल. ठीक आहे. तशा प्रकारे तुमचं करंट अफेअर चांगल्या प्रकारे इथून कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. तर तुम्हाला ही लेक्चर सीरीज आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. ओके. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.